उशीर केला तू यायला? आले हेच नशीब समज. बर मला सांग, पैसे तयार आहेत ना? हो. मग ते ना लगेच. मग आत्ता लगेच? हो ग. अगं मम्मा तू नको काळजी करू, मी ते एका बॉक्समध्ये भरून ठेवले, जे मी वाण म्हणून तुला देणार आहे. ते ना आत्ताच तुला तू बॉक्स दिला तर सगळ्यांना डाऊट येईल ना. ऐक ना मम्मा, तू आधी आज चल आणि सगळे डेकोरेशन बघ ना. ते सगळं मी मॅनेज केलंय. तुला माहिती हे सगळं बघून आई तर इतक्या खुश झाल्या. त्या गुरुमाता वगैरे त्या सगळ्यांना विसरून गेल्यात. रिअली? हो. दॅट्स गुड. मला सांग, आहे कुठे तुझी सासू? ते आहे ना. हा तिकडे. काय दिसते ती? कार्टून दिसते अक्षय. आय नो राईट. बरं ऐक नाही, हे सगळं राहू देत, मला पैसे दे ना लवकर. अगं मग काय आल्यापासून पैसे 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 लावले? तू आधी आज चल, त्यांना भेट, त्यांची तारीफ करून त्यांना थोडं चण्याच्या झाडावर चढवूया. कळत नाहीये का तनया? आधीच घाबरून मी झाडाच्या टोकावर जाऊन बसलीये. पैसे दिले नाहीत ना तर धाडकन पडेन जमिनीवर. तू झाडावर बसलीस? हे नाही दे, तुला काही कळणार नाही आणि आय डोंट हॅव टाइम टू एक्सप्लेन. तू फक्त एक काम कर, मला पैसे दे लगेच. तो माणूस बाहेर थांबलाय. मग तू बाहेरचं सोड, चल तू आता. पणच आपली हौस मौस करून घ्यायची सगळी, हो की नाही? हो ना. ओ माय गॉड, जयू अगं किती गोड दिसतेस तू. तुला खरं सांगू का, मगाशी तिकडनं बघितलं ना, मला वाटलं तुमच्या घरी सेलिब्रिटी चाललीये कोणी. ए चल, काही बोलती. खरंच आई, खरंच मला किती लोक विचारत होते तुझ्या सासूंबरोबर फोटो मिळेल का. ए चल, काही काही नाही, खरंच. तुला माहितीये पार्टीमध्ये सगळीकडे फक्त तुझी चर्चा आहे. हो हो. मला काय वाटतं माहितीये का जयू, प्रेस आलाय ना पार्टीत, उद्या तू नक्की पेज 3 वरती झळकणार. ए खरंच तुला खरं सांगू का, हा सगळा चमत्कार तुझ्याच लेकीचा आहे. नाही ग मम्मा, आई उगाच मला क्रेडिट देत आहे. बरं आई, मी काय म्हणते, तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करता का? म्हणजे कसं प्रेसला तुमचे छान छान फोटोज मिळतील. चालेल चालेल, चल विशाखा, तू हो ना पुढे, मी येतेच. येते ग मी, लवकर ये. लगेच येते. ए चला ग, चला. हो हो. आले आले. तनया, म्हणजे हे अगदी साधं हळदी कुंकू आहे. तू किती खर्च केलायस नेमका? राहू द्या हो आई. जयश्री, कमालच केलीस ग तू. अगं तुझा तर राणी सारखा ताट आहे. हो ना, मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं भारीतलं हळदी कुंकू बघितलंय. तोडच नाही हा तुला. एवढी मज्जा येते म्हणून सांगू, काय करू आणि काय नाही असं होतंय मला. आई काय झालं नाही, तुम्ही मला मगाशी खर्चाबद्दल विचारत होत्या ना. हो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. कधीतरी चालतं. ठीक आहे. बघताय ना, स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी किती धडपडते तुमची मुलगी. पण कसं आहे ना, तिला हे कळत नाहीये, काही चुकाच इतक्या मोठ्या असतात की त्या कितीही जागल्या ना तरी नियती त्या उघड्या पाडतेच. अगं बाई, गाणं मी काय म्हणते, म्हणजे माझ्याऐवजी वसू गायली तर चालेल का? आमची वसू खूप छान गाते. अगं नाही नाही नाही, असं नाही चालणार. मी हा तुमचा टास्क आहे ना, तुम्हालाच कम्प्लीट करावा लागणार. नाही आता गाता येतच नसेल तर मग ठीक आहे. नाही म्हणजे सगळ्यांसमोर. इट्स ओके, मी समजू शकते. नाही, तुम्हाला असे मोठे मोठे इव्हेंट्स अटेंड करायची सवय नाही आहे ना, आणि इतके हाय क्लास लोक बघून तुम्हाला थोडं ऑकवर्ड वाटत असेल. इट्स ओके, ठीक आहे, या. कळली ना लायकी. म्हणून होस्टने इन्व्हाइट केलं नसेल ना तर तोंड उचलून यायचं नाही इव्हेंटला.
आय सॉरी. ठीक आहे जाऊ दे. तुझा हा झालेला अपमान मी सहन नाही करू शकत आहे. मी बघते तिच्याकडे. सो आता तुमच्या समोर या कुटुंबातील सगळ्यात लाडकी व्यक्ती येणार आहे. ओळखा बरं कोण असेल? कोण गेस करतंय? हरी, इतका वेळ? हरी, किती सोपं उत्तर आहे. मी स्वतः म्हणजे तनया ठाकूर. टाळ्या. आलिशा, डुएट डान्स? नाही म्हणजे मला डान्स करायला काही हरकत नाहीये, पण आता डुएट डान्स करायला पार्टनर कोण आहे? कोणाबरोबर करू बरं मी? तनया, अगं मी काय म्हणते, आपण वसू आहे नी? तू करशील का माझ्या बरोबर डान्स? मी हो, काय हरकत आहे? नाही म्हणजे तुलाही तुझ्या आईसारखी भीती वाटत असेल? नाही ग, भीती कसली. आणि कसं आहे ना, काही लोकांना चार चौघात आपल्या गुणांचं प्रदर्शन करायला अजिबात नाही आवडत. अशी आहे माझ्या. आणि मला भीती कोणाची वाटते? तुझी? अगं माझ्या पाठीशी माझ्या आईचं प्रेम आणि प्रोत्साहन आहे. होऊन जाऊ देत. आय लाईक युअर स्पिरिट वेनी.